एखाद्या सिनेमात शोभावी अशी कथा, पण ही कथा रील नाही तर अगदी रिअल आहे। गर्लफ्रेंड सोडून गेली, नापास झालेल्या प्रियकराशी ब्रेकअप केलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने असा एक सूड घेतलाय की थेट MPSCचा महाघोटाळाच बाहेर आलाय। गौरव आणि ऋतुजाच्या या वादात हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागलेल्या MPSC परीक्षेची संपूर्ण भरती रद्द झाली आहे। नेमकं काय घडलं? कोचिंग क्लास संचालक प्रवीण पाटील, ऋतुजा आणि तिचे वडील अमृत पाटील यांचा हा संपूर्ण घोटाळा गौरवने कसा उघडा पाडला, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। MPSCची औषध निरीक्षक गट ब ची परीक्षा पार पडली, निकाल आला आणि नंदुरबारच्या ऋतुजा पाटील हिने संपूर्ण महाराष्ट्रात 7वा क्रमांक पटकावला। पण थांबा, हे यश ऋतुजाच्या अभ्यासाचं नव्हतं। या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता नंदुरबार येथील कोचिंग क्लास संचालक प्रवीण पाटील। प्रवीण पाटील याच्याकडून ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी लाखो रुपये मोजून थेट फुटलेली प्रश्नपत्रिकाच विकत घेतलेली होती। लीक झालेली हीच प्रश्नपत्रिका ऋतुजाने तिच्या अभ्यासासाठी तिचा प्रियकर गौरव पाटील याला देखील व्हॉट्सअपवर दिली होती। दोघांनीही परीक्षा दिली, निकाल आला तेव्हा ऋतुजा उत्तम गुणांनी पास झाली आणि महाराष्ट्रात 7वी आली, पण गौरव मात्र नापास झाला। या निकालावरून ऋतुजा आणि गौरव यांच्यात जोरदार भांडण झालं। रँक आल्यानंतर ऋतुजाचा भाव बदलला आणि दोघांचं ब्रेकअप झालं। बस गौरवचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्याच्या मनात सुडाची आग पेटली। आपल्याच गर्लफ्रेंडला आणि तिच्या वडिलांना उघडं पाडण्याचा गौरवने प्लान आखला। ऋतुजाने परीक्षा आधी गौरवच्या व्हॉट्सअपवर पाठवलेली ती लीक झालेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरांचे मेसेजेस गौरवच्या फोनमध्ये अगदी जसेच्या तसे सुरक्षित पडून होते। ब्रेकअप झाल्यानंतर गौरवने अजिबात वेळ न घालवता ते सर्व व्हॉट्सअप चॅट, लीक झालेला पेपर आणि पक्के पुरावे थेट पोलीस आणि MPSCच्या प्रशासनासमोर मांडले। कोचिंग क्लास संचालक प्रवीण पाटील, वडील अमृत पाटील आणि ऋतुजा पाटील यांचा हा काळा बाजार गौरवने एका झटक्यात उघड्यावर आणला। गौरवने दिलेले पुरावे इतके पक्के होते की MPSCला हा महाघोटाळा मान्य करावाच लागला। परिणामी ही संपूर्ण औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। एका प्रेमाच्या वादातून आणि सुडातून MPSCचा हा मोठा गैरप्रकार समोर आला। ऋतुजाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न तर धुळीस मिळालंच, पण सोबतच प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि ऋतुजावर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारला गेलाय। दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ केला जातोय, हे खरोखरच दुर्दैवी आहे। पण गौरवच्या या सुडामुळे का होईना एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? गौरवने जे केलं ते योग्य होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।